याच विषयी विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आहेत आणि राजकीय विश्लेषक आणि पत्रकार जयंत माइंडकर सर आहेत। आम्ही अजित चव्हाण आणि काकासाहेब कुलकर्णी या दोघांकडेही जाणार आहे, मात्र तत्पूर्वी एक मोठी बातमी बीड मधून पंकजा मुंडे केवळ 203 मतांनी पिछाडीवरती आहेत। बजरंग सोनवणे यांची आघाडी जरी कायम असली तरी पिछाडी आता पंकजा मुंडे यांनी कमी करत आणलेली आहे। मगाशी 1,500च्या आसपास होती आणि आता ती 203 झालेली आहे। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते। गांधीनगरमध्ये अमित शहा हे 5 लाख मतांनी आघाडीवर आहेत। सकाळपासूनच्या आघाडीच्या ज्या बातम्या येतात त्यातली ही हायेस्ट आघाडी आपल्याला म्हणायला हवी। गांधीनगरमधून 5 लाख मुंबईतला उत्तर मुंबईतला रेकॉर्ड होता 4.5 लाखांचा आणि इथे आत्ताच 5 लाखांची आघाडी दिसतेय। गुजरातमध्ये आउट ऑफ आउट भाजप मारणार यात सध्या तरी काही शंका दिसत नाहीये। मध्य प्रदेशच्या बाबतीत सुद्धा सध्या हे चित्र आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये सध्याचे चित्र आहे त्याविषयी आपण बोलूया। उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांनी आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे, मात्र ती आता अगदी मार्जिनल होताना दिसते आहे। 528 मतांची केवळ आघाडी आता उरलेली आहे, मात्र आता इथून पुढे ही आघाडी कशी निर्णायक वळण घेते हे बघणं फार महत्त्वाचं आहे। वाढणार की कमी होणार, कोणाची धाकधूक वाढणार हे सगळं बघायला लागणार। 44,000 मतांची आघाडी उज्ज्वल निकम यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे ही एक निर्णायक आघाडी। थोडेसे रिलॅक्स झालेले असतील उज्ज्वल निकम या ठिकाणी, मागे टेकून आता निकाल बघायला त्यांनी सुरुवात केली असेल असं आपल्याला म्हणता येईल। अगदी काकासाहेब कुलकर्णींकडे आपण जाऊया। काकासाहेब, शेवटचे आकडे बघून भाजप आणि काँग्रेस समसमान आकडे बघून बरेच वर्ष झालेली आहेत आणि आता पुन्हा एकदा सध्या तरी दिसत आहे, हे बदलू शकतं, मात्र सध्या तरी काँग्रेस भाजप समसमान चित्र असताना दिसतंय। कसे बघता आपण याकडे, आपली प्रतिक्रिया? आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी विशेषतः मोदी सरकारने या भारतातल्या नागरिकांना मोठं स्वप्न दाखवलं होतं, परंतु 10 वर्षानंतर या भारतातल्या लोकांच्या पदरात पडलं काय, तर ती पडली निराशा, ती पडली चिंता। त्यामुळे निश्चितपणे सगळं जनमत या देशातलं काँग्रेसच्या बाजूने, विरोधी पार्टीच्या मानून आहे। त्यामुळं भाजपापेक्षा जास्त सीट महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचे येतील, परंतु देशात सुद्धा आम्ही निश्चितपणे जेव्हा 15-16 फेऱ्या क्रॉस होतील, म्हणजे दुपारची 2-2:30 वाजायला चालू होतील, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की इंडिया आघाडी ही एनडीए पेक्षा पुढे गेलेली असेल। त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा भ्रमनिरास 400 पार 300 पार, आता त्यांना ते सरकार ते बनवू शकतील का नाही इथपर्यंत येऊन थांबलेले आहेत। त्यामुळे निश्चितपणे खूप मोठा कौल जनतेनं, या जनमानसांकडून, या जनतेनं सर्वसामान्यांचा कौल या विरोधी पक्षाला म्हणजे आमच्या इंडिया सरकारला दिलेला आहे। अजित चव्हाण यांच्याकडे जाऊया। अजित, भ्रमनिरास हा शब्द वापरलेला आहे काकासाहेब कुलकर्णी यांनी। 11-11 ही आकडेवारी जर भाजप काँग्रेसमध्ये बरेच दिवसांनी जी समसमान दिसलेली आहे, भ्रमनिरास म्हणायचं? दुनिया हमें झुकाने में लगी है, हम तो जीत का सजदा करने के लिए सर झुकाएंगे। कसं आहे, मुंगेरी लाल के हसीन सपने पाहायला अजिबात हरकत नाही। माझे मित्र प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णींनी 2-2.5 पर्यंत त्यांनी जे स्वप्न वर्तवलेलं आहे ते काही खरं होणार नाही, परंतु एक गोष्ट आपण बघा की ते अजूनही 400 पारमध्येच अडकलेले आहेत। आम्ही सत्ता स्थापन करू का, आम्ही लोकांना काय देऊ, याचा त्यांना विचार नाही आहे। मोदीजींनी ज्या 400 पारच्या जाळ्यामध्ये विरोधकांना अडकवलं, देशामधल्या 27 पार्टी, 27 पक्ष आणि तमाम लोक, आणि आता मी पाहतोय विश्लेषक सुद्धा जे होऊ शकत नाही त्या गोष्टीचे मनात मांडे खाऊन अशा पद्धतीनं आता ही वक्तव्य करतायत। पण मला जाळ्यात अडकवलं, अजितजी, जाळ्यात अडकवलं म्हणजे काय? 400 पारच्या जाळ्यात अडकवलं म्हणजे काय? 400 पारच्या जाळ्यात अडकले बिडकले असते विरोधक, तर आता 213 जागी आघाडी कशी असती? अमोल, हो, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीमध्ये कुठलाही राजकीय पक्ष हा जिंकण्यासाठी निवडणूक लढत असतो। आम्ही जर 100 मार्क 95 मार्क मिळवले तर पुढचं उद्दिष्ट आमचं 100च असणार। निश्चितपणे अजित, मी येतो तुमचं